हिरवीगार साडी, फुलांचा साज आणि चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद. आज आहे बहिणीचं डोहाळे जेवण. चला पाहूया या खास दिवसाची एक गोड झलक या मिनी ब्लॉग मध्ये. तर इथे आहे ना बहिणीची तयारी झाली होती आणि त्यांचं मस्त फोटोशूट चालू होतं. तोपर्यंत इकडे रांगोळी काढून छान असं डेकोरेशन केलं होतं आणि रात्रीचा हा कार्यक्रम असल्यामुळे डेकोरेशन पण खूप उठून दिसत होतं. त्यानंतर इकडे बहिणीचं आणि दाजीचं झालं फोटोशूट आणि इकडे सगळी तयारी झाली होती. तर इथं कार्यक्रम सुरू झाला. आम्ही सर्वजण मस्त असं बसलो होतो. कारण कसं एक प्रेग्नन्सी म्हटले की खूप थकून पण जातं माणूस आणि आज डोहाळे जेवण म्हटल्यावरती आजचा दिवस पूर्ण म्हणजे थकण्यातच गेला. तर इथं बघा छान असं कोणीतरी येणार ग असं पोस्टर लावून आणि छान अशी तयारी झाली. बहीण पण छान अशी तयार झाली होती आणि खरंच या दिवसाचा हा लूक आहे ना, हा माणूस कधीच विसरत नाही. एक आई होण्याचा आनंद हा काय आपल्याला परत परत भेटत नाही. तर इथे आहे ना ओटी भरण सुरू झालं. आता सासूबाईंनी ओटी भरून घेतली, त्यानंतर ननंदबाईंनी भरून घेतली आणि छान असं फुलांचं डेकोरेशन पण होतं. या पण आहे ना तिच्या लहान ननंदबाई आहेत, यांनी पण ओटी भरून घेतली आणि ओटी भरताना ना सर्वजण ओटी भरत होते. जेवढं शूट जमलं तेवढं घेतलं. वहिनीने ओटी भरली, त्यानंतर मी पण भरून घेतली आणि रुही तर मस्त बघत होती. रुहीच्या बघण्यामध्ये ना पहिलाच हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणजे जवळच्या पाहुण्यांमध्ये होता, त्यामुळे ती पण छान आनंद घेत होती. तर या आहेत सासूबाईच तिच्या. तर सर्वांनी ओटी भरली, छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि या गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद झाल्या. तर इथं बघा छोटासा कार्यक्रम होता, पण बरेच जण आले होते आणि रात्रीचा कार्यक्रम असला की एक कार्यक्रमाला छान अशी शोभा येते. तर सर्वांचे फोटो व्हिडिओ छान छान काढले. त्यानंतर ही माझी पिल्लू, तर तिलाही नंतर नंतर कंटाळा यायला लागला होता. इकडे मम्मीने ओटी भरून घेतली आणि ना आम्ही छान असे परत फोटो काढले. मावशी, काका, मामा, मामी, आत्या, आजी, आजोबा जे काही असेल ते पोस्टर घेऊन हातात. त्यानंतर इथं फटाके उडवले. परत सर्वांचं फोटो सेशन सुरू झालं. कारण असे काही कार्यक्रम म्हटले की आपले फोटो अजिबात संपत नाहीत आणि बहिणी ना एकदम अशी उठवून दिसत होती. त्यानंतर हा गोड क्षण पेढा की बर्फी. तर इथं बघा आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये छान असा व्हिडिओमध्ये तिने पेढा निघाला आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन. कारण कसं हा क्षण आपण कधीच विसरत नाही आणि विसरूही शकत नाही. इथं बघा मला हा एक चान्स मिळाला फोटो काढण्याचा. तर मामांचा फोटो काढायचा होता, तर त्यांनी माझ्याकडे कॅमेरा दिला फोटो काढायला आणि मी छान फोटो काढला. पहिलाच हा व्हिडिओ होता माझा आणि पहिलाच हा अनुभव होता. त्यानंतर इकडे आम्ही मस्त जेवायला बसलो, कारण मम्मी त्यांना निघायचं होतं. आम्ही तर शेवटी थांबूनच घेतलं कारण खूप उशीर झाला होता. आणि इकडे आज आहे ना माझी पिल्लू म्हणे मला आजीसोबत जायचं नाही, मला तुझ्यासोबतच यायचं. तर ती पण माझ्यासोबतच येणार आहे आता. त्यामुळे ना मम्मी त्या गेल्या, पण ती आहे ना मग नंतर थांबून घेतलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो यायला, कारण रात्री काय आम्हाला कोणीच येऊ दिलं नाही. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा.